अगदी कालच्या दिवसापासून आपण बघतोय 2 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा पाटण तालुका क्रिकेट असून या संघटनेच्या अंतर्गत कलावती किचन्स आणि इंटिरियर पुरस्कृत मळाई देवी स्पोर्ट्स कुसरूड आयोजित मळाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य पहिलं पर्व जे पहिलं असतं ते मानाचं सण आहे. तो मान आज संपूर्ण कुसरूड गावकऱ्यांचा आहे आणि संपूर्ण ग्रामस्थांचा आहे आणि संपूर्ण टीमचा आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. एक दमदार असं आयोजन आणि ज्या स्पर्धेची उत्सुकता होती ती स्पर्धा अंतिम टप्प्यात येत असताना मात्र पाहायला मिळते. चषकाचा विचार केला तर चमचमत्या ट्रॉफीज मात्र या स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. मान्यवरांची उपस्थिती ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण मात्र केलं जात आहे. समालोचकांची मांदियाळी मात्र या स्पर्धेला नक्कीच पाहायला मिळाली आणि मान्यवरांची उपस्थिती आणि रेलचेल मात्र या मुख्य व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळाली. अंतिमच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा सेकंड सेमी फायनल कडे जाऊया. तिथे एका बाजूला एकता मिरगाव संघ तर दुसऱ्या बाजूला डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघ. टॉस जिंकलाय डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय एकता मिरगाव संघाला फिल्डिंग साठी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मळाई देवी चषक 2025 पर्व क्रमांक पहिलं. पहिलाच बॉल ऑफ बॅक ड्राइव्ह पाहायला मिळालाय. अमृत आहे तिथे चांगली फेकी. इंद्रजित आणि ऋषी आलाय. ऋतुराज ऋषी यांचे बंधू आहेत. दोघे दिसायला तर सेमच आहे त्यामुळे आम्हाला वाटतं की ऋषी झालाय. पहिला बॉल सिंगल आली आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. एक धाव येईल बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती ऍड होत असताना मात्र पाहायला मिळेल. टीमच्या खात्यामध्ये एक धाव, टीमची धावसंख्या 2. या धावसंख्येवरती 2 बॉलवरती 2 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी तिथे योगेशच्या माध्यमातून होते. चांगली सुरुवात दोन्ही संघांकडनं होते परंतु एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. जिथे टॉस जिंकल्यानंतर डीके स्पोर्टने बॅटिंगचा निर्णय घेतला होता आणि साजेशीर कामगिरी करावी लागेल. पुढे 2 पावलं पुढे आला ते पावटून खेळण्याचा प्रयत्न झालाय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय हा बॉल. आलाय हा डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल असताना मात्र पाहायला मिळतोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होतोय सातत्याने परंतु अगदी साजेशीर कामगिरी होत नाहीये. कारण 2 ओव्हरची मॅच आहे. त्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा धावसंख्येवरती लावायच्या, धाव फलकावरती लावायचे. त्यामुळे तुम्हाला मोठा खेळ खेळावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. पुढचा बॉल खोदून काढलाय. अगदी कॅचचा कॉल होता. अगदी आपण जर पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपात काय घडलंय. वेगाने ही धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव नक्कीच घेतली गेली आहे. तिथे आता शेवटचा बॉल पहिल्या डावातला पहिल्या षटकातला शेवटचा बॉल मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंतिमचा चेंडू शेवटच्या बॉलवरती 2 पावलं पुढे येत असताना मात्र हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, थोडासा दूरवर राहील आणि हा बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला पाठवून दिलाय. 4 धावांसाठी इंद्रजित पाटील याच्या बॅटमधून चौकार आलाय. कट केलाय. अगदी क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी आणि ते क्षेत्ररक्षक खुलं असताना मात्र त्या ठिकाणी चौकारासाठी हा बॉल पाठवून दिलाय. चला एकटा मिरगाव टीम जास्त टीम मीटिंग नको, वेळेचा निर्बंध आहे.
पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 7 ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. खजिनदार सचिन दादा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. आज थोडीशी टीम मीटिंग झाली असेल. पाटण तालुका प्रीमियर लीग येते त्या सीझन बद्दल थोडीशी चर्चा वार्तालाप नक्कीच पाहायला मिळाली. तर कशा पद्धतीने असेल ही पाटण तालुका प्रीमियर लीग. हो आणखीन एक चांगला बॉल. अमृतचा पहिला बॉल डॉट बॉल आलाय. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि तिथे त्यांना माहिती आहे की हा बॉल खेळवून काढायचा. ही ओव्हर कशी तरी खेळवून काढायची आहे. त्यामुळे डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा. मोठ्या फटक्यासाठी इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न झालाय. कॅच ड्रॉप झाली आहे. तिथे एकच धाव येत असताना मात्र पाहायला मिळते. टीमच्या खात्यामध्ये एक धाव. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आता फक्त 3 बॉल शिल्लक आहेत. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डाव्यामध्ये. खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट. मिड ऑन तैनात आहे. कुठली धाव नाहीये. चांगला स्टॉप तिथे केलाय. गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना मात्र अजय, कारण पहिल्या षटकामध्ये देखील योगेशने धावा कमी खर्च केल्या. त्याचं प्रत्युत्तर पुन्हा एकदा अजयने देखील दिलंय. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे. विकेट किपर एंड कडे केलाय थ्रो आणि तिथे 2 धावा कंप्लीट. शेवटचा बॉल इंद्रजीत साठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10. एक मॅजिकल आकडा. फुल टॉस बॉल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय आणि तिथे फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा षटकार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू होता. टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 16 आणि विजयासाठी 12 चेंडू 17ची गरज. येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग सीझन क्रमांक 6 येते आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या संघटने अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीगचा 6वं पर्व आपल्याला अनुभवायला मिळेल. या पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये जे संघ मालक आहेत, जे सहभागी होणार आहेत, त्या संघ मालकांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपण त्याच्या चिठ्ठ्या काढणार आहोत. गत वर्षी आपण पाहायला गेलं तर 10 संघ मालक होते. यंदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, त्यामुळे 2 संघ मालक अजून ऍड होत आहेत आणि टोटल 12 संघ मालक या पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये यंदाच्या वर्षी, यंदाच्या नवीन सीझनला मात्र ते 12 संघ मालक कोण आहेत, त्याच्या चिठ्ठ्या, त्याचा ड्रॉ मात्र या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होईल. ज्या संघ मालक या पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये सहभागी होणार आहेत त्या संघ मालकांना विनंती असेल की आपण या. सर्व संघ मालकांना चला स्पीडअप घ्या. बिरगाव टीम बॅट्समन पाठवा प्लीज प्लीज. फायनल 3 ओव्हरची खेळवायचीच आहे आपल्याला काय पण करून. 12 चेंडू आणि 17 धाबांची गरज. वेलकम अध्यक्ष, आपलं स्वागत आहे.
संघ मालकांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. कोणते 12 संघ मालक असतील जे पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये सहभागी होतील. दोघं काय एकच सध्या एकच ना आता संघ मालक नंतर मग जॉईंट करायचं असेल तर चला मॅचच्या दिशेने सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऋषी गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक. मॅच चालू झालं एकच मिनिट फक्त. पहिला बॉल पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. येतोय पहिल्या बॉलवरती धमाका षटकार. सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अंकुशजी सुतार साहेब, सन्माननीय आदरणीय राहुलजी कदम साहेब यांचा आगमन या ठिकाणी होत असताना मात्र पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया. आणि संपूर्ण ही मान्यवर मंडळी आपल्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने मात्र येत असताना मात्र पाहायला मिळते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय श्री चंद्रकांत चाळके साहेब, शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख, शिवसेना पाटण तालुका संपर्क प्रमुख यांचं शुभागमन होत असताना मायादेवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं सहर्ष सहर्ष स्वागत. एक दिलदार व्यक्तिमत्व, समाजकार्य करण्यामध्ये नेहमी अग्रेसर राहणारं व्यक्तिमत्व. आज समाजकार्य आणि राजकारण कसं करावं याचा दुहेरी मिलाप आणि तेवढंच क्रिकेटवरती असलेलं प्रेम आज पाटण तालुक्यामध्ये त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने होत असते. आणि ज्या प्रकारे आज त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या मायादेवी चषक 2025 स्पर्धेला उपस्थित राहिलेला आहे. आज राजकारणाबरोबर समाजकारणामध्ये नेहमी अग्रेसर राहणारे व्यक्तिमत्व आज राजकारणाच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळातील घटकांना आपल्या हाताशी घेऊन आपल्या तळागाळातील सहकार्यांना कसं वरती आणता येईल आणि आपल्या समाजासाठी कसं कार्य करता येईल यासाठी हे झटणारं व्यक्तिमत्व आपल्याच तालुक्याचे सुपुत्र आहेत. आणि आज पाटण तालुका क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मायादेवी कुसरुंड गावची स्पर्धा, आज ग्रामदेवतेच्या नावाने असणारी स्पर्धा आणि मायादेवी चषकामध्ये आदरणीय सन्माननीय श्री चंद्रकांत चाळके साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित राहिलेला आहे. आम्ही आयुष्यन कबड्डीच्या माध्यमातून पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 9 चेंडू 11ची गरज आहे. हाफ ट्रॅकर बॉल आणि तिथे विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. चांगली सुरुवात ऋषीने मी म्हणेन केली आहे, जिथे आपण पाहायला गेलं तर
कोळेकर साहेब हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 7 बॉल 11ची गरज आहे. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल, अक्षयने पकडलाय कॅच आणि पुन्हा एकदा फलंदाज होतोय बाद. जावं लागेल माघारी. चेंडू 11ची गरज. 6 बॉल 11 करायची आहेत. व्हॉट अ मॅच. आता संपूर्ण जबाबदारी अजय वरती आहे, ज्याच्या नावात जे आहे तिथे अजय. MH11DJ2896 या बाईकची चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओळख पटवून घेऊन जायची आहे. ऍक्टिवाची बाईकची चावी आहे. चावी भेटली आहे, अध्यक्षांची चावी आहे. कोणी घेऊन पण गेलं नसतं, कारण त्यांना माहित आहे ही गाडी कोणाची आहे. चला स्पीडअप घ्या. 6 बॉल आणि 11 धावांची गरज. राजू रोडेसर पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे ऋषी, फेकी केली आहे नॉन सेकंड एंडला. जागा सोडत नाहीयेत, तिथे रन घेण्याचा प्रयत्न होता आणि तिथे अजय वरती नजरा होत्या आणि त्यालाच मात्र माघारी धाडलंय. आता येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये करायचे 11 धावा. चेतन थँक्यू. 5 बॉल 10. हो इथे जबरदस्त फटका अलॉंग द कार्पेट. चांगला स्टॉप तिथे केलाय, परंतु चेंडू गोषकी क्षेत्रामध्ये. हे एफर्ट्स आहेत, हे प्रयत्न आहेत, संघासाठी धावा रोखण्याचा प्रयत्न होतोय आणि जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. चार बॉल आता 9 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बनली आहे. इथून जर मोठा फटका येतोय तर कुठेतरी सामन्याला कलाटणी निर्माण होऊ शकते. 4 चेंडू 9 धावांची गरज एकता मिरगाव संघाला, परंतु समोर एक कडवा आव्हान. राजू रोडेसर यांचा पुढचा बॉल. 4 चेंडू 9. अगुटप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल डबलने मित्रांनो काही होणार नाहीये. मोठा फटका मारावा लागेल. 3 चेंडू आता 8ची गरज. 3-8चं समीकरण. क्षमता आहे याही बॅटरकडे पाहावं लागेल. मोठा फटका येतोय का? अगुटप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे. अलॉंग द कार्पेट पद्धतीने समोरच्या दिशेने फटका सजवलाय आणि तिथे बॅटर स्किट झालाय. एकच धाव. थोडीशी दुखापत झाली आहे त्याला. नेमका घडलंय काय? रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ड्राईव्ह केला होता. तिथे थोडीशी दुखापत झाली आहे. ही फेकी आणि त्यानंतर स्किट झालाय.
बघा थोडस स्पीडअप घ्या. मॅच स्पीडअप करा. येणारे बॉल 2 आणि 2 बॉल वरती धावा करायचे 7. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने अगदी खेळण्याचा प्रयत्न, जास्त काही मिळणार नाही तिथे. एकच धाव प्राप्त झाली आहे आणि आता 1 बॉल आणि 6 धावांची गरज. कारनामा करून दाखवतील का? 1 चेंडू 6. चला मालदान कॅप्टन या. 1 चेंडू 6 ची गरज आहे. फक्त सन्मान दिलाय आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर हा सामना जिंकलाय. डीके स्पोर्ट्स पाटील आबाड संघाने फायनलची तिकीट मिळवली आहे. चला कॅप्टन या दोन्ही टीम. कॅप्टन टॉस साठी या. मुख्य व्यासपीठावरती आपण टॉस करावं. मुख्य व्यासपीठावरती आपण टॉस करूया. चला या टॉस साठी लगेच. एका बाजूला डीके स्पोर्ट्स पाटील आबाड संघ तर दुसऱ्या बाजूला